नमस्कार. या चॅनेलवर मराठी मुलामुलींच्या नावाला तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांची आभारी आहे. आता आपण पॉझिटिव्ह पॅरेंटिंग किंवा आई-वडील म्हणून मुलांना कसं वाढवावं, आपण काय करावं याबद्दलचे व्हिडिओ पाहणार आहोत. जवळपास प्रत्येक आईवडिलांकडे एक तक्रार असते की माझं मूल काही ऐकतच नाही. मूल लहान असो किंवा मोठं, अनेक पालकांना हा प्रश्न पडतो की आपण इतकं सांगतो, समजावतो, कधी रागवतो तरीही मुलं ऐकत का नाहीत? खरं तर मुलं मुद्दाम ऐकत नाहीत असं नेहमीच नसतं. अनेकदा त्यांना आपलं लक्ष हवं असतं, जर ते लहान असतील तर. कधी त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात, तर कधी आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतोय हे देखील महत्त्वाचं असतं. बरेचसे पॅरेंट, मोस्टली स्त्रिया, मुलांना सतत सूचना देत राहतात की हे कर, ते करू नको, तिथे जाऊ नको, मोबाईल ठेव, अभ्यास कर. दिवसभर वारंवार अशा सूचना ऐकल्यानंतर मुलं त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. त्यामुळे आदेश देण्यापेक्षा आपण संवाद वाढवणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह पॅरेंटिंग आपल्याला हेच शिकवते की मुलांना फक्त शिस्त लावणे पुरेसे नाही, तर त्यांच्याशी विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं तयार करणं अधिक महत्त्वाचं आहे. ज्या मुलांना आपलं ऐकलं जातं असं वाटतं, ती मुलं देखील पालकाचं ऐकण्याची शक्यता जास्त असते. मुलांना वाढवताना त्यांना स्वतःच्या निवडीची संधी द्या. जसं की आता अभ्यास कर असं म्हणण्याऐवजी तुला 5 मिनिटांनी अभ्यास सुरू करायचा आहे की 10 मिनिटांनी असं विचारल्यास मुले अधिक सहकार्य करतात. मोठ्या मुलांबाबत तर विशेष काळजी घ्यावी लागते. ज्या घरात 2 मुलं आहेत त्यांची इतरांशी सतत तुलना करणं, सतत चुका काढणं किंवा सर्वांसमोर ओरडणं, यामुळे ते अधिक दूर जाऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्यावर विश्वास दाखवणं, त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेणं आणि त्यांना प्रेमाने जवळ घेणं देखील गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या वागण्यातून जास्त शिकतात. त्यामुळे आपणच जर संयम, आदर आणि जबाबदारी दाखवली तर मुलं देखील हळूहळू तेच शिकतात. हे पहा, मुलांना घडवण्याचा प्रवास हा 1 दिवसाचा नसतो. प्रेम, संयम आणि सातत्य यांच्या मदतीने आपण मुलांसोबत अधिक सुंदर नातं निर्माण करू शकतो. प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येक पालकाचा प्रवास देखील वेगळा असतो. चुका होतील, अडचणी येतील आणि प्रेम आणि संयमाने प्रत्येक नातं अधिक मजबूत होऊ शकतं. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी अस्मिता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.